मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम. बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेचं महत्त्व. बौद्ध धर्मामध्ये सर्वच पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमा ही बौद्ध धर्मामध्ये मंगल दिन म्हणून पाळल्या जाते. बुद्धाच्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या दिवशीच महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाची आई महामाया यांना गर्भधारणा झाली होती. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. शाक्य लोकांत प्रतिवर्षी आषाढ महिन्यात एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूचा उपयोग करून मोठ्या शान शौकीने परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तूंचा त्याग करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली, सुगंधी पाण्याने आंघोळ केली, दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा देणगी म्हणून वाटल्या, मौल्यवान अलंकार घालून श्राद्ध शृंगार केला, आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून ती झोपेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनगृहात गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुल्य असताना ती तशीच झोपी गेली. झोपेत असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? महामायेने उत्तर दिले, होय, मोठ्या आनंदाने मी तयार होईन. ही घटना आषाढ पौर्णिमेलाच घडली. आषाढ पौर्णिमेची दुसरी घटना म्हणजे राजपुत्र सिद्धार्थांनी केलेला गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचे आश्रम कपिलवस्तूमध्ये होते. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथकावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांनी आपले माता पिता असल्याच्या त्याने पाहिले व त्यांच्या जवळ गेला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यापासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. सिद्धार्थाने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. सिद्धार्थाने परिव्रजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ती वस्त्रे परिधान केलीत. अशा प्रकारे परिवर्धकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्यासाठी भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रज्या घेण्याची व विलंब न लावता शाक्य राजाच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेच्या संस्कार
आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या पुढील प्रवासाला निघाला. सिद्धार्थाने कपिल वस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आश्रमात जमलेला जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला पाहिला. तो थांबला आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेले वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ते कमळांनी भरलेल्या एका तळ्यात विसर्जित केले. परिव्रजा म्हणजेच संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते आणि तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा होय. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे तथागत भगवान बुद्धाने आषाढ पौर्णिमेलाच सारनाथ येथे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रूपरेखा केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले जीवन व्यतीत करावे. त्यांनी विचार केला की नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे. माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे ही लोकांना कठीण आहे. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. माझ्या सद्धम्मानुसार स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही त्यानुसार त्यांनी आचरण केले नाही तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तापच होऊन बसेल. असे अनेक प्रश्न स्वतःला विचारून शेवटी आपल्या सद्धम्माची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. सर्वप्रथम आलार कालाम व उद्धक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु ते मरण पावलेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांना म्हणजेच कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना धम्मोपदेश देण्याचे ठरविले. हे 5 सोबती सारनाथला इसिपित वनाच्या मिगदाय वनात राहत असल्याचे त्यांना समजले. बुद्ध त्यांच्याकडे गेले व त्यांना आपला धम्म सांगितला. धम्माचा उपदेश करताना त्यांनी प्रथम आपला विशुद्धी मार्ग सांगताना त्यांनी जीवनाची 5 तत्वे सांगितली. यामध्ये कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे, व्याभिचार न करणे, असत्य न बोलणे आणि मादक पदार्थ ग्रहण न करणे. या विशुद्धी मार्गाचा उपदेश केल्यानंतर सदाचाराचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या मार्गाचे सखोल विश्लेषण बुद्धांनी केले. त्यानंतर बुद्धांनी 10 शील मार्गांचा उपदेश केला. यामध्ये शील, दान, उपेक्षा, अनासक्ती, वीर्य, सहनशीलता, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. यालाच धम्मचक्कपवर्तन
म्हणतात. हे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा होय. भिक्खू संघाची स्थापना आषाढ पौर्णिमेलाच झाली. सारनाथ येथे भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्त म्हणजे धम्माचा उपदेश दिल्यानंतर प्रथम कौंडिन्य यांना धम्माची अनुभूती झाली आणि त्यांना भगवान बुद्धांनी एही भिक्कवे असे म्हणत भिक्षू म्हणून स्वीकारले व त्यानंतर उर्वरित 4ही भिक्खू अरहंत झाले. याच घटनेपासून भिक्खू संघाची स्थापना झाली. आषाढ पौर्णिमेपासूनच बौद्ध धर्मात वर्षावासाला प्रारंभ होतो. भगवान बुद्धांच्या काळात भिक्खू वर्षभर भ्रमण करीत असत. पावसाळ्यात भ्रमण करताना नव्याने उगवलेल्या वनस्पतींची हानी होत असे. शेतकऱ्यांच्या मालांची तुडवण होत असे. लहान जीवजंतू तुडविले जाण्याची शक्यता असे. तसेच पावसामुळे प्रवासात पाण्याने भिजल्यानंतर भिक्खू आजारी पडत असे. नदी नाले पार करताना पुरात वाहून जाण्याचाही धोका होता. या कारणामुळे भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने एका ठिकाणी राहून ध्यान व विपश्यना साधना, धम्म आणि विनयाचा अभ्यास, धम्मदेशना, शीलपालन आणि आत्मशुद्धीसहित नवदीक्षित भिक्षूंना प्रशिक्षण देण्याचे काम देण्यात आले. यालाच वर्षावास असेही म्हणतात. या वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेपासूनच होते. भगवान बुद्धांनी भिक्खू संघासाठी घालून दिलेली एक महत्त्वाची विनय परंपरा आहे. यामुळे गृहस्थ उपासक आणि उपासिकांना धम्म ऐकण्याची अधिक संधी मिळते. वर्तमान स्थितीत या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन विहारामधून भंतेजी किंवा उपासकाकडून केल्या जाते. वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपासक उपोषण पाळताना प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, बंधुभाव ही मूल्य रुजविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. भगवान बुद्धांना एक महान शिक्षक व गुरुच्या स्वरूपात मानले जाऊ लागले. तेव्हा या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. अशा प्रकारे आषाढ पौर्णिमेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पौर्णिमेच्या व वर्षावास प्रारंभ दिनानिमित्त सर्वांना मंगल कामना. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. नमो बुद्धाय. जय भीम.